एखाद्या महिलेने ठरवलं ना तर ती कुठलाही बिझनेस असू दे ती सक्सेसफुल करूच शकते। खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये पण खूप जास्त प्रॉफिट देणारा असा बिझनेस, एक स्टेबल आणि मोठा असा बिझनेस केला पाहिजे की ह्या बिझनेसचं मार्केटिंग कसं करायचं। त्यानंतर त्यांना मोठ्या मोठ्या अशा ऑर्डर मिळत गेल्या, म्हणजे 100 किलो असेल, 200 किलो असेल। हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे। तर येस, विहिकाच्या नावाने चालू केलेला गृहउद्योग आज इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, इतका सक्सेसफुल झालेला आहे बिझनेस। सो त्याच्याच बद्दल आज मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे, जेणेकरून जर तुम्हाला कुठला बिझनेस स्टार्ट करायचा असेल घर बसल्या आणि खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये पण खूप जास्त प्रॉफिट देणारा असा बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही हा बिझनेस नक्कीच करू शकता। आणि आज मी तुम्हाला खरं सांगते, अवघ्या 1 वर्षापूर्वी चालू केलेला हा बिझनेस होता आणि तो आज इतक्या मोठ्या प्रमाणात चालतो आहे। सो त्याची स्टोरी काय आहे, त्या मागची स्टोरी, त्या मागचं स्ट्रगल काय आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। सो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की विहिका गृहउद्योग नावाने माझ्या मम्मी पप्पांनी बिझनेस चालू केलेला आहे। माझी मम्मीनेच म्हणजेच नलिनी सुनील आहिरे, तर त्यांनी बिझनेस चालू केलेला आहे आणि तो बिझनेस इतका सक्सेसफुल झालेला आहे, त्याच बाबत आज मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे। तर माझ्या मम्मीला खूप आधीपासूनच कुकिंगची खूप आवड आहे आणि तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिच्या हाताला एवढी चव आहे ना की तिने जे काही केलं ते इतकं सुंदर होतं, इतकं चविष्ट होतं। त्याच्यामुळे तिच्या हाताला पहिल्यापासूनच चव आहे आणि त्याच्यामुळे तिने बरेचसे असे बिझनेस याच्या आधी पण केलेले आहे। पापडाचा तर तो हा आत्ता केलेला आहे, पण त्याच्या आधी खूप सारे बिझनेस तिने केलेले आहेत। म्हणजे तिने केक केले होते, तर त्याच्या पण इतक्या सगळ्या तिला ऑर्डर्स मिळायच्या। त्यानंतर मध्यंतरी तिने बिर्याणीचे सुद्धा ऑर्डर्स घेतले, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी याचे सुद्धा ऑर्डर्स घेतले आणि त्याच्यामध्ये पण भरपूर छान प्रतिसाद मिळाला सगळ्यांचा। इतक्या लोकांना छान छान बिर्याणी आवडल्या। सो त्याच्यामध्ये पण खूप छान तिला प्रॉफिट झाला। त्यानंतर त्यांनी ठरवलं की एक स्टेबल आणि मोठा असा बिझनेस केला पाहिजे जो लॉंग टर्म साठी राहील आणि एकदम त्याच्यातून प्रॉफिट जे होईल ते चांगल्या प्रकारचं होईल। सो मग त्यांनी भरपूर सारा रिसर्च केला, भरपूर ठिकाणी फिरले, भरपूर माहिती गोळा केली की काय आपण बिझनेस करू शकतो आणि किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, त्याच्यातून काय प्रॉफिट होईल, सगळ्या गोष्टींचा विचार प्लस जागा, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी केला आणि फायनली त्यांनी असं ठरवलं की येस, पापडाचा बिझनेस आपण केला पाहिजे। आणि पापडाच्या बिझनेससाठी लागणारं साहित्य, लागणारा गोष्टी, वेळ, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केला आणि त्यानंतर हा पापडाचा बिझनेस त्यांनी चालू केला। तर कोणत्याही बिझनेससाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे त्या बिझनेससाठी लागणारी जागा। तर आता जागा म्हणजे तुम्ही तुमच्या घरापासून सुद्धा बिझनेस चालू करू शकता। सो माझ्या मम्मी पप्पांनी सुद्धा तेच केलं, अगदी त्यांच्या घरापासून सुरुवात केली। म्हणजे घराच्या शेजारचं जे पार्किंग होतं अगदी तिथे त्यांनी ऑफिस स्टार्ट केलं आणि तिथे सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी अरेंज केल्या आणि तिथून सुरुवात झाली आपल्या पापडाच्या बिझनेसची। आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पापडाचं मशीन। तर आता पापडाच्या मशीनमध्येच खरं तर खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच गोष्टीसाठी त्यांनी भरपूर अभ्यास केला, भरपूर ठिकाणी फिरले। म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी पापडाचं मशीन बघितलं, त्याचा अभ्यास केला, कुठल्या मशीन चांगल्या, कुठल्या मशीनने आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो, इवन त्याचं बजेट किती असतं, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर एक मशीन त्यांनी सिलेक्ट केली। ही जी मशीन आहे ही कशी वर्क करते हे मी तुम्हाला आता दाखवते। सो इथे नाचणीचे पापड बनवण्याची प्रोसेस चालू आहे, तुम्ही बघू शकता। तर सगळ्यात पहिले ही जी मशीन दिसते तुम्हाला, तर याच्यामध्ये ना पीठ मळण्याचं काम होतं। म्हणजे पापडाला लागणारं योग्य प्रतीचं पीठ याच्यामध्ये मळलं जातं आणि त्याचप्रमाणे दुसरं जे मशीन तुम्हाला दिसतं याच्या पुढे, तर तिथे पापड तयार होतात। सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पट्टीवर ते सगळं पीठ व्यवस्थित असं येतं आणि त्याच्यानंतर आपला एक मोल्ड असतो, त्याच्यामध्ये पापड ज्या आकारामध्ये तुम्हाला पाहिजे असतील त्या आकारामध्ये कट करून येतात। सो तेच पापड तिकडे वाळत टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता आणि एकदम सुंदर असे पापड रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता।
सो इथे काही पापडाचे सॅम्पल्स दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. इथे आहेत उडदाचे पापड, नाचणीचे पापड आणि त्याचबरोबर तांदळाचे सुद्धा पापड आहेत. सो आता हे सगळं तर झालं, सेटअप झाला सगळा आणि त्याच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा झाला की पापड कसे करायचे, काय करायचे, हे सगळं तर झालं. पण आता याच्या पुढचं जे होतं ते चॅलेंजिंग होतं आणि ते म्हणजे होतं की ह्या बिझनेसचं मार्केटिंग कसं करायचं किंवा आपल्याला ऑर्डर्स कशा येतील, पापडच्या ऑर्डर्स कशा येतील, मोठ्या मोठ्या ऑर्डर्स कशा येतील. सो ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप चॅलेंजिंग होतं त्यांच्यासाठी. आणि खरं तर सगळ्याच बिझनेसमध्ये हे चॅलेंजिंग असतं. म्हणजे तुम्ही कुठलाही अगदी छोटा बिझनेस जरी केला तरी तुम्हाला त्याचं मार्केटिंग हे करावंच लागतं. सो मार्केटिंगची सुरुवातच ना माझ्या मम्मी पप्पांनी अगदी काय म्हणतो आपण झिरोपासूनच स्टार्ट केलं त्यांनी. म्हणजे जे काही रिलेटिव्स असतील, जे शेजार पाजारचे आहेत किंवा जे फ्रेंड्स आहेत, अगदी त्यांना सांगण्यापासून सुरुवात होती. सो हे सगळं तर झालं आणि याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या ऑर्डर्स मिळत गेल्या. अगदी म्हणजे आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ना तर त्या सोसायटीमधल्या भरपूर जणांनी ऑर्डर्स दिले. तर हे मार्केटिंग करायला त्यांनी सुरुवात कशी केली तर प्रत्येकाला ना छोटे छोटे सॅम्पल्स दिले त्यांनी, म्हणजे काही पापडांचे सॅम्पल्स दिले. आणि असं खरंच कधीच झालेलं नाहीये की कोणाला सॅम्पल दिलंय आणि त्यांना ते पापड आवडले नाहीयेत, असं तर कधीच नाही झालं. कारण पापडाची चव, पापडाची क्वालिटीच एवढी सुंदर आहे ना की प्रत्येकालाच ते पापड एवढे आवडतात की ते लगेचच तिथल्या तिथे ऑर्डर देतात. सो असं झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की एकाने पापड घेतले, त्याच्या ओळखीने दुसऱ्यांनी पापड घेतले, असे ओळखीने भरपूर साऱ्या ऑर्डर्स तर मिळत गेल्या. प्रत्येक घरोघरी ज्या ऑर्डर्स मिळतात तशा ऑर्डर्स मिळत गेल्या. पण ह्या ज्या ऑर्डर्स मिळत होत्या ह्या अगदी छोट्या क्वांटिटीवर मिळत होत्या. म्हणजे 1 किलो 2 किलो म्हणजे ज्या नॉर्मल घरामध्ये आपल्याला लागतात ना तशा ऑर्डर्स मिळत होत्या. पण मग त्यांना हवी होती एक मोठ्या क्वांटिटीची ऑर्डर. सो मग त्यांनी सर्च केलं की अजून आपण कसं मार्केटिंग इम्प्रूव्ह करू शकतो आणि अजून आपण काय करू शकतो की जेणेकरून आपल्याला भरपूर मोठी ऑर्डर मिळेल. मग त्यांनी गृहउद्योगला भेट दिली, त्यांना काही सॅम्पल्स दिले. त्याच्यानंतर मग जे हॉटेल्स असतात त्यांना काही सॅम्पल्स दिले. त्याच्यानंतर किराणा मालाची दुकानं असतात, मोठे मोठे शॉप्स असतात किराणा मालचे, त्यांना ऑर्डर म्हणजे सॅम्पल्स दिले आणि त्यांच्याकडून ऑर्डर मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सो हे जे सॅम्पल्स वगैरे देणं आहे तर ते खूप लांब लांब जाणं, अगदी दिवस दिवस जायचा याच्यामध्ये. आणि माझे मम्मी पप्पा स्वतः हे सगळे सॅम्पल्स त्या हॉटेलमध्ये, त्या गृहउद्योगमध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी छोटे छोटे केटरर्स असतात त्यांच्याकडे जाऊन अगदी स्वतः जाऊन त्यांनी दिलेले आहेत. सो स्ट्रगल तर खूप जास्त होता याच्यामध्ये. प्लस या मार्केटिंग मधून जे काही पापडाच्या ऑर्डर्स मिळायच्या तर हे सगळे पापड मम्मी पप्पा स्वतः करायचे तिथे. म्हणजे अगदी पापडाचं सामान आणण्यापासून ते पापडचा जो मसाला आहे तो बनवण्यापासून ते अगदी पीठ मळेपर्यंत आणि पापड करून मग ते वाळत घालेपर्यंत सगळ्या गोष्टी, पॅकिंग असू दे, ह्या म्हणजे अगदी रॉ मटेरियल पासून ते पूर्ण पॅकिंग पर्यंत, ऑर्डर देण्यापर्यंत, डिलिव्हरी करण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मम्मी पप्पांनी स्वतः केलेल्या आहेत. म्हणजे त्यांना कोणीही हेल्पर नव्हता आधी तिथे काम करण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मम्मी पप्पांनी केलेल्या आहेत. सो त्यामुळे स्ट्रगल तर खूप जास्त आहे याच्यामध्ये. त्यानंतर त्यांना मोठ्या मोठ्या अशा ऑर्डर मिळत गेल्या. म्हणजे 100 किलो असेल, 200 किलो असेल, अगदी हॉटेलसाठी असेल किंवा गृह उद्योगसाठी असेल, अशा मोठ्या मोठ्या ऑर्डर त्यांना मिळत गेल्या. आणि त्यानंतर खरं तर त्यांना हेल्परची गरज लागायला लागली. त्यामुळे आता सध्या तिथे हेल्पर सुद्धा आहेत काम करण्यासाठी आणि भरपूर छान असा बिझनेस चालू आहे. एका चांगल्या लेवलला गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि माझ्या मम्मी पप्पांचं स्वप्न हे आज खरंच पूर्ण होताना दिसतंय मला. कारण त्यांनी अगदी झिरो पासून स्टार्ट केलं होतं, ते आता एकदम छान एका चांगल्या लेवलला तो बिझनेस गेलेला आहे. आणि हा जो स्ट्रगल आहे, ही जी जर्नी आहे ही मी स्वतः बघितली, त्यामुळे मी तुम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे सांगू शकते. सो अशी सगळी स्टोरी आहे विहिका गृहोद्योगची. अगदी स्ट्रगल पासून ती सगळी स्टोरी मी तुमच्याबरोबर शेअर केली. आणि खरंच म्हणजे मी खरं तर मम्मी पप्पांना सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ काढा, छान तुमची सक्सेस स्टोरी सांगा. पण थोडंसं कॅमेरा कॉन्शियस असल्यामुळे त्यांनी तो व्हिडिओ नाही शूट केला. मग ते म्हणले की तूच सांग तुझ्या याच्यानी काय असेल ते. मग मम्मीने मला सेपरेटली एक मेसेज द्यायला सांगितलं आहे ह्या व्हिडिओ थ्रू की
जर एखाद्या महिलेने ठरवलं ना तर ती कुठलाही बिझनेस असू दे ती सक्सेसफुल करूच शकते, अगदीच करू शकते. आणि जर तुम्ही घर बसल्या तुम्हाला जर असे छान छान बिझनेस स्टार्ट करायचे असतील, तुमच्याकडे जर एखादं छान टॅलेंट असेल आणि तुम्हाला ते अगदी हॉबी म्हणून करत असाल तर तुम्ही त्याचं बिझनेसमध्ये नक्की रूपांतर करा आणि तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हालच. असा छान असा मेसेज माझ्या मम्मीने तुम्हा सगळ्यांना दिलेला आहे. तर अशी सगळी स्टोरी आहे. आणि तुम्हाला आता मी दाखवते की विहिका गृहोद्योगचे काही पापड आहेत माझ्याकडे. सो तुम्हाला मी सॅम्पल सुद्धा दाखवते, तुम्हाला नक्की आवडतील. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे सॅम्पल्स, म्हणजे अशा प्रकारचे पापड असतात खरं तर. आणि हे मी भारतातून येताना आणले होते मम्मीकडून. तर आता ते फोडलेले आहेत त्याच्यामुळे पॅकिंग असं दिसत असेल, पण पॅकिंग एकदम व्यवस्थित असतं आणि त्याच्यावर लेबल असतं. त्यानंतर पापडामध्ये कुठले कुठले घटक आहेत सो ते सगळे याच्यावर लिहिलेले असतात. त्यानंतर मोबाईल नंबर असतो, एक्सपायरी डेट वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. तर तुम्हाला मी एक पापड काढून दाखवते की कशा प्रकारचा असतो. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा पापड आहे आणि इतका छान आहे. तर हा जो पापड आहे ना हा मसाला पापडसाठीचा जो पापड असतो ना तो आहे, म्हणजे सगळ्यात मोठी साईज आहे. आणि इवन जर तुम्हाला छोटे छोटे पापड पाहिजे असतील तर तशा साईज मध्ये पण तुम्हाला ते अवेलेबल होतील. प्लस पापडाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत, म्हणजे उडदाचा पापड आहे, तर तांदळाचा पापड आहे, त्याच्यानंतर बटाट्याचे पापड आहेत. आणि मला आवडणारा सगळ्यात जास्त माझा फेवरेट असा तो म्हणजे खानदेशी नाचणीचा पापड. म्हणजे तो एवढा छान आहे ना, म्हणजे खातानाच इतका मस्त लागतो. सो माझा तो सगळ्यात फेवरेट आहे. सो तुम्हाला सुद्धा जर ह्या पापडाच्या ऑर्डर द्यायच्या असतील किंवा अगदी फक्त सॅम्पल जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. आणि तुम्हाला आता दिसत नसेल पण मी स्क्रीनवर देईलच तुम्हाला नंबर. सो तुम्ही या नंबरवर कॉल करून ऑर्डर पण देऊ शकता. सॅम्पल हवं असेल तर सॅम्पलची ऑर्डर सुद्धा देऊ शकता. आणि तुम्हाला जर सॅम्पल घेऊन पापड आवडले तर तुम्ही नक्कीच ऑर्डर द्या. आणि जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल, म्हणजे पापडाच्या मशिनरीज बाबत, त्या बिझनेस बाबत, किंवा तुम्हाला याचे बजेट जाणून घ्यायचं असेल, रेट्स काय आहेत हे बघायचे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की तुम्हाला या सगळ्याची माहिती देईल. सो असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. सी यू. फ्लाइंग किस. असं थांब. लाईक अँड शेअर. बाय.